पोस्ट ऑफिस मार्फत 21,413 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे। यासाठी शिक्षण पात्रता फक्त 10वी पास आहे, कुठलीही परीक्षा होत नसते आणि मेरिट लिस्ट लागते। त्यामध्ये जर का नाव आलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आणि डायरेक्ट नोकरी भेटते। मग या भरतीसाठी तुम्ही अर्ज कशा प्रकारे करायचा, कोणती डॉक्युमेंट लागतील, वयाची अट काय आहे, कोणी अर्ज करायला पाहिजे, कोणी अर्ज करू नये, सविस्तर A to Z माहिती सांगणार आहे। तसेच फॉर्म कसा भरायचा तोही घर बसल्या मोबाईल मधून A to Z लाईव्ह प्रोसेस सुद्धा दाखवणार आहे। पण त्यासाठी काय करावं लागेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले, व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, मी पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट वरती येथे आहे indiapost.gdsonline.gov.in आणि येथे नोटिफिकेशन चालू आहे। जानेवारी 2025, नंबर ऑफ पोस्ट 21,413, फॉर्म सुरू झालेले आहेत 10 फेब्रुवारी 2025 पासून। आता या भरतीमध्ये कोणत्या राज्यासाठी किती जागा आहेत एकदा ते पाहून घेऊया। त्यासाठी येथे नोटिफिकेशनचा ऑप्शन दिसेल, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आणि सर्कल वाईज पोस्ट यावरती क्लिक करा आणि येथे तुम्हाला राज्यानुसार कोणत्या राज्यात किती जागा आहेत ते पाहायला भेटून जाईल। आपल्या महाराष्ट्रासाठी येथे एकूण 1473 आणि 25 म्हणजे जवळपास 1500 जागा आहेत। तुम्ही फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यातच फॉर्म भरू शकता जर का महाराष्ट्राचे असाल। त्यानंतर येथे एक नोटिफिकेशन दिलेलं आहे, त्यांचं डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन, ज्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, त्यालाच आपण जाहिरातीची PDF असंही म्हणतो। पण हे पाहा, येथे इंग्रजीमध्ये माहिती दिलेली आहे आणि खूप जणांना ही माहिती समजणार नाही। त्यासाठी मी तुम्हाला एक सोपं काम करून दिलेलं आहे। या वेबसाईट वरती तुम्हाला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डायरेक्ट खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दिलेलं आहे। येथे सर्व माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत दिलेली आहे, तुम्ही स्वतः पण वाचू शकता, पण तरी मी तुम्हाला समजावून सोप्या भाषेत सांगून देतो। भरतीचे नाव ग्रामीण डाक सेवक भरती, 2 पद आहेत। ग्रामीण डाक सेवक म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर BPM, त्यानंतर डाक सेवक असिस्टंट पोस्ट मास्टर अशी 2 पद आहेत आणि दोघांना मिळून 21,413 जागा आहेत। तसेच पगार आहे ब्रांच पोस्ट मास्टर साठी 12,000 पासून 29,380 पर्यंत आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर साठी 10,000 पासून 24,470 पर्यंत। आणि आता 8वं वेतन लागणार आहे, त्यानुसार पुढे जाऊन पगार वाढेलच। शिक्षण पात्रता 10वी पास आहे आणि सोबतच संगणकाचे ज्ञान तुमच्याकडे असायला पाहिजे, म्हणजे कम्प्युटर तरी चालवता आलं पाहिजे, कारण सर्व आता ऑनलाईन झालेलं आहे। आणि सायकल चालवता आली पाहिजे, ते तर प्रत्येकाला येतच असतं आणि मुलींनी शिकून घ्यायची। लक्षात ठेवा, वयाची अट जनरल साठी येथे 18 ते 40 वर्ष आहे, OBC साठी 18 ते 43 वर्ष आणि SC/ST साठी 18 ते 45 वर्ष। आपण डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे। नोकरी ठिकाण संपूर्ण भारत, प्रत्येक राज्यामध्ये जागा आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी येथे भरती आहे। त्यानंतर फी आहे अर्ज करण्यासाठी जनरल, OBC आणि EWS साठी 100 रुपये राहणार आहे, तर SC/ST, PWD, एक्स सर्व्हिसमॅन, महिला यांच्यासाठी कुठलीही फी नाहीये। अर्जाची शेवटची तारीख आहे 3 मार्च 2025, 10 फेब्रुवारी पासून म्हणजे कालपासून अर्ज सुरू झालेले आहेत। आणि तुमच्याकडून चुकून जर का फॉर्म चुकला तर त्याला एडिट करेक्शन करण्यासाठी पण मुदत दिली जात असते 6 मार्च पासून 8 मार्च पर्यंत। तो फॉर्म कसा एडिट करायचा तो व्हिडिओ सुद्धा मी घेऊन येऊ, कारण त्यासाठी सबस्क्राईब केलेलं पाहिजे। त्यानंतर इथे बघा जाहिरातीची PDF दिलेली आहे, जी आपण पाहिलीच। अधिकृत वेबसाईट, ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आणि तुम्हाला जर का वय मोजायचं असेल तुम्ही वय सुद्धा मोजू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे आता फॉर्म भरण्यासाठी कोणतं डॉक्युमेंट लागेल, कारण त्यासाठी आपण रेडी पाहिजे, त्यानंतर पुढे फॉर्म भरूया। तर इथे आधार कार्ड लागेल, त्यानंतर 10वीचं मार्कशीट, तुमचा फोटो ज्याची साईज 50 KB असायला पाहिजे आणि सही त्याची साईज 20 KB असायला पाहिजे, एवढं डिटेल मध्ये कोणीच सांगत नाही। ईमेल ID, मोबाईल नंबर। आता साईज कशी कमी करायची फॉर्म भरताना मी तुम्हाला सांगणारच आहे। आणि निवड प्रक्रिया पण दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता। अशी होती ही सर्व माहिती। आता आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया। आता या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली देणारच आहे, तसेच आपलं टेलिग्राम, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम चॅनल मध्ये सुद्धा देणार आहे। तुम्ही जर अजून इंस्टाग्राम चॅनल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्या सुद्धा लिंक दिलेल्या आहेत। एकदा जॉईन केलं म्हणजे भरतीचे अपडेट, योजनांचे अपडेट, इतर कुठलीही टेक अपडेट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल। अगदी फ्री आहे, जॉईन करून घ्या। आता ऑनलाईन अर्ज
तर अप्लाय ऑनलाईन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। या सेम वेबसाईट वरती आपण येऊन जाणार आहोत। तुम्हाला माहिती असेल तुम्ही डायरेक्ट येऊ शकता। आता या वेबसाईट वरती आल्यावर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल। त्यासाठी बघा स्टेज 1 येथे रजिस्ट्रेशन याच्यावर यायचं आहे आणि रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचा फॉर्म ओपन होत असतो। येथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर व्हॅलिडेट मोबाईल नंबरवर क्लिक केलं म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP तो टाकायचा आहे, व्हेरीफाय करून घ्यायचा। ईमेल ID टाका, त्याला पण व्हॅलिडेट वर क्लिक करा, OTP येईल तो टाका आणि व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। आणि फॉर्म आता सुरू झालेले आहेत म्हणून खूप लोड असू शकतो वेबसाईट वरती, काही वेळा OTP यायला वेळ लागू शकतो। त्यामुळे तुम्ही ट्राय करत राहायचंय किंवा रात्री फॉर्म भरा, व्यवस्थित वेबसाईट चालत असते। दरवर्षी असे प्रॉब्लेम येत असतात। त्यानंतर बघा ऍप्लिकंट नाव म्हणजे तुमचं नाव जे तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती असेल तेच। त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव किंवा आईचं नाव दोघांमधून तुम्ही कुठलेही टाकू शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल आईचं नाव टाका जे तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती असेल ते। त्यानंतर तुमची जन्मतारीख इथून सिलेक्ट करायची आहे। त्याचबरोबर येथे तुमचं जेंडर काय आहे ते सिलेक्ट करा। त्यानंतर कम्युनिटी म्हणजे तुमची कॅटेगरी कोणती आहे ते सिलेक्ट करायची आहे। सर्कल म्हणजे तुमचं राज्य तुम्हाला निवडायचं आहे। आणि येथे पासिंग इयर तुम्ही कोणत्या वर्षी पास आउट झाले ते वर्ष तुम्हाला इथे टाकायचं आहे। आणि हा जो बाजूला हिरव्या कलर मध्ये टेक्स्ट दिसतोय तो टाकायचा आहे या ठिकाणी आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। आणि सबमिट बटनावर क्लिक करण्याआधी वरील माहिती चेक करून घ्या। मी तुम्हाला बोललो की एडिट होतो फॉर्म, करेक्शन होतं, पण त्यामध्ये मोबाईल नंबर, ईमेल ID, तुमचं नाव, जन्मतारीख या गोष्टी एडिट होत नाही। फक्त फॉर्मची माहिती एडिट होते, हे पर्सनल डिटेल एडिट होत नाही। एकदा चेक करून घ्या, कारण खूप जण नंतर कमेंट करता हे चुकलं ते चुकलं, नंतर काहीच करू शकत नाही। मग सबमिट या बटनावर क्लिक करा। तर सबमिट बटनावर क्लिक केल्यावर परत येथे काही माहिती भरायला आपल्याला सांगितलं जाईल, ज्यामध्ये आधार नंबर आहे। त्यानंतर तुम्ही डिसेबल आहात का म्हणजे अपंगत्व आहे का तुम्हाला, असाल तर येस करा। इथे तुम्हाला त्याचा टाईप निवडावा लागेल। जर तुम्ही नसाल तर नो करा। ही माहिती भरण्याची गरज नाहीये। तुम्हाला 10वीत असताना कोणकोणत्या भाषा शिकवल्या गेल्या ते विचारलं जात आहे, तर मी इथे मराठी सिलेक्ट केले आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने इंग्रजी, मराठी सिलेक्ट करू शकता। आपली महाराष्ट्राची भाषा मराठी आहे त्यामुळे मराठी सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर तुम्ही कुठे नोकरी करत आहात का किंवा करत होते का तर ते सिलेक्ट करायचं आहे। करत असाल तर त्याचा टाईप निवडा, नसाल तर नो करायचं आहे। येथे आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं साईज बघा 50 KB 20 KB। आता याची साईज कमी कशी करायची आहे, तुमच्या मोबाईल मध्ये तुमचा फोटो, तुमची सिग्नेचर याचा व्यवस्थित फोटो काढून घ्या। आणि साईज कमी करण्यासाठी येथे बघा मी image.pi7.org या वेबसाईट वरती आलेलो आहो आणि या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देऊन देणार आहे। त्या ठिकाणी येथे बघा तुमचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे। येथे साईज आहे, फोटोची साईज 50 KB टाकायची आणि सिग्नेचरची साईज 20 KB टाकायची। फोटो सिलेक्ट झाला असेल तो अपलोड होऊन जाईल आणि कंप्रेस बटनावर क्लिक करा, त्याची साईज कंप्रेस होऊन जाणार आहे आणि त्याला डाउनलोड करून घ्या। सिंपल एवढी प्रोसेस आहे। त्यानंतर परत या वेबसाईट वरती यायचं, येथे सिलेक्ट फाईल वर क्लिक करायचं, सिलेक्ट फाईल वर क्लिक करायचं आणि अपलोड करून घ्यायचंय। अपलोड झाल्यावर येथे सबमिट या बटनावर क्लिक करायचंय। आता तुम्ही जेवढी माहिती भरलेली आहे त्याचा तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवला जाईल, ती माहिती एकदा चेक करा। येथे जी माहिती तुम्हाला दिसत आहे ही माहिती नंतर एडिट होत नाही। याच्या पुढे जी माहिती आपण भरणार आहोत ती माहिती एडिट होईल, पण आता रजिस्ट्रेशनची जी डिटेल आहे ती नंतर एडिट होत नाही। तर एकदा चेक करून घ्या माहिती बरोबर आहे का। त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा। इथे बघा आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर भेटलेला आहे। आणि खूप जण काय चूक करतात, माझ्या अनुभवाने मी सांगतोय की जेव्हा मेरिट लिस्ट लागत असते त्यांना माहीतच नसतं की त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर कोणता आहे। याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, याला लिहून घ्या व्यवस्थितपणे। जोपर्यंत 5 ते 6 मेरिट लिस्ट लागत असतात तोपर्यंत तो तुम्हाला लागणार आहे तुमचा रिझल्ट चेक करण्यासाठी किंवा तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं की नाही ते चेक करण्यासाठी। आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि कंटिन्यू टू अप्लाय नावाचं बटन दिसतंय त्यावर क्लिक करा। आता इथे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होणार आहे। त्यासाठी तुम्हाला कोणत्या सर्कल मध्ये अप्लाय करायचं आहे ते विचारलं जात आहे। तर इथे महाराष्ट्र मी सिलेक्ट केलेलं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचंय। आता आपल्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवला गेला असेल तो OTP आपल्याला टाकायचा आहे। त्यासाठी ओके या बटनावर क्लिक करायचंय आणि येथे OTP टाकायचा आहे। तर OTP टाकला गेल्यावर हा कॅप्चा कोड हिरव्या अक्षर मध्ये दिसतोय तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे।
त्यानंतर इथे फॉर्म तुमच्या समोर ओपन होणार आहे. त्या ठिकाणी बघा कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस. तर येथे अपार्टमेंट नंबर तुम्ही खेडेगावातील असाल 0 टाका, शहरातील असाल तुमच्या घराचा नंबर माहिती असेल तर तो टाकू शकता. स्ट्रीटमध्ये तुमच्या जवळपासच्या एरियाचं नाव टाका. त्यानंतर विलेजमध्ये तुमच्या गावाचं शहराचं नाव टाका. पंचायत तुमच्या गावाचं नाव किंवा डिस्ट्रिक्ट तालुका टाकू शकता आणि पिनकोड टाकायचा आहे. तुमचा परमनंट ॲड्रेस आणि कम्युनिकेशन ॲड्रेस सेम असेल तर येथे टिक मार्क करा. इकडचा ॲड्रेस इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल, तो भरण्याची गरज राहणार नाही. आता इथे बघा बोर्ड सिलेक्ट करताना खूप काळजी घ्यावी लागत असते. येथे खूप जण चुका करत असतात. तर येथे बोर्ड सिलेक्ट करायचा आहे आणि येथे खूप सारे तुम्हाला बोर्ड्स पाहायला भेटून जातील. आता इथे जे मार्क्स दिलेले असतात आपल्या मार्कशीट वरती आपल्याला बेस्ट ऑफ 5 नुसार मार्क्स दाखवले गेलेले असतात आणि या ठिकाणी पूर्ण आपले 6चे 6 जे विषय असतात त्यानुसार मार्क्स दिले गेलेले असतात. येथे 2007 ते 2014 पर्यंत येथे बघा 650 मार्क्स दिसत आहे. म्हणजे त्यावेळी जो गणिताचा मॅथचा पेपर असायचा तो 150 मार्काचा असायचा, त्यामुळे 650 आणि 2014 नंतर ते आतापर्यंत येते बघा 600 मार्क्स. म्हणजे एकूण 6 विषय असतात आणि मार्कशीट वरती 500 असतं किंवा 550 असतं, कारण बेस्ट ऑफ 5 नुसार ते सिलेक्ट केलेले असतात. तुम्ही जर का 2014 नंतर ते आतापर्यंतची 10वी पास केली असेल तर 2014 ऑनवर्ड सिलेक्ट करा आणि 2007 ते 2014 दरम्यान 10वी पास झाले असाल तर हे 650 सिलेक्ट करा आणि तुम्ही NCVT किंवा जे काही CBSE वगैरे असतं त्याचं असेल तर तुम्हाला इथे बघा सेंट्रल बोर्ड दिलेलं आहे, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे व्यवस्थितपणे. त्यानंतर इथे बघा रिझल्ट टाईप मध्ये येथे खूप जण चुका करत असतात. रिझल्ट टाईप मध्ये तुम्हाला मार्क्स हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर येथे आपल्याला आता सब्जेक्ट नुसार मार्क्स वगैरे टाकायचे आहेत. व्हिडिओ थोडा मोठा होतोय परंतु मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट बारकाईने समजावून सांगतोय. आता तुम्हाला इथे विषय सिलेक्ट करायचे आहेत आणि तुमचे मार्क्स टाकायचे आहेत. त्यामुळे मी तुम्हाला आधीच बोललो की तुमचं 10वीचं मार्कशीट जवळ ठेवायचं आहे. तर येथे बघा सायन्स आणि मॅथमॅटिक्स आधीपासून सिलेक्ट आहे. मी मार्क्स वगैरे आधी भरून ठेवलेले आहेत. तर इथे बघा सेकंड लँग्वेज मी सिलेक्ट केलेले आहे. तुम्हाला तुमच्या मार्कशीट नुसार कोणत्या भाषा आहेत, हिंदी, मराठी, इंग्रजी, सोशल सायन्स, मॅथ आणि सायन्स आधीपासून सिलेक्ट आहे, त्या प्रकारे तुम्हाला निवडायचे आहेत. तर मी येथे बघा येथे सर्वात आधी सेकंड लँग्वेज हिंदी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्सच्या खाली मी फर्स्ट लँग्वेज मध्ये मराठी सिलेक्ट केलेला आहे मार्कशीट नुसार. त्यानंतर थर्ड लँग्वेज मध्ये इंग्रजी सिलेक्ट केलेला आहे आणि सोशल सायन्स. येथे एकूण बघा 1 2 3 4 5 6 विषय, 6 विषयाचे 100 मार्क्स नुसार किती होतात 600. त्यामुळे मी येथे बोर्ड सिलेक्ट करताना 600 पैकी सिलेक्ट केलेलं आहे. तुम्ही सुद्धा तसे तुमचे 6 विषय मोजून घ्या किती मार्क्स होतात, त्यानुसार तेथे 600 किंवा 650 नुसार तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. आता CGPA येथे कोणीही काहीच टाकायचं नाहीये. सर्व माहिती एकदा टक्केवारी चेक करा आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन निवडायचं आहे. डिव्हिजन म्हणजे जिल्हा, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आधी आपण राज्य निवडलं, सर्कल, आता डिव्हिजन निवडायचं आहे. तर मी येथे धुळे जिल्हा निवडतोय, कारण गावाच्या जवळ राहिलं म्हणजे आपल्याला नोकरीसाठी सोपं जाईल. परंतु तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही डिव्हिजन मध्ये अप्लाय करू शकता, ते तुमच्या इच्छेवर आहे. पण मी धुळे डिव्हिजन सिलेक्ट केलं. आता इथे सर्व गावाचे नाव येऊन जातील की त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या गावांमध्ये पोस्टमनच्या जागा शिल्लक आहेत. आता तुम्हाला कोणकोणत्या गावासाठी अप्लाय करायचं आहे त्या ठिकाणी पोस्ट प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. पोस्ट प्रेफरन्स म्हणजे की तुमची इच्छा आहे की या गावाला माझा नंबर लागायला पाहिजे, पण ते गाव जर दुसऱ्या कोणाला भेटून गेलं तर तुम्हाला मग सेकंड प्रेफरन्स द्यावा लागेल, का ते गाव जर भेटलं नाही तर दुसऱ्या गावाला तरी लागला पाहिजे. त्यानुसार येते बघा मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 तर अशा प्रकारे उतरत्या क्रमाने दिलेले आहेत प्रेफरन्सेस. तुम्ही तुमच्या पद्धतीने मागे पुढे सुद्धा करू शकता. खाली पेजेस आहेत 1 2 3 त्यानुसार तुम्ही द्यायचे आहेत. मी प्रत्येक ठिकाणी देऊन दिलेले आहेत. तुम्ही सर्व जागा सुद्धा निवडू शकता. तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे असतील तुम्ही त्या प्रकारे देऊ शकता. आणि बघा डिव्हिजन नुसार येथे किती जागा आहेत येथे क्लिक करून ती यादी सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. सर्व माहिती तुम्ही भरून द्यायची आहे. त्यानंतर येथे टिक मार्क करायची आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. ते ओके बटनावर क्लिक करा. आपला ऍप्लिकेशन फॉर्म हा सबमिट झालेला आहे. ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता येथे बघा
आपल्याला फी पे करायची आहे, त्यासाठी ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि येथे आपल्याला 100 रुपये पेमेंट करावी लागेल. आता जे SC ST चे मुलं असतील किंवा मुली असतील, इतर कॅटेगरीच्या OBC कॅटेगरीच्या जरी मुली राहिल्या त्यांना पेमेंट करण्याची गरज नाही आणि SC ST चे मुलं मुली असतील त्यांना सुद्धा पेमेंट करण्याची गरज नाही. या ठिकाणाहून त्यांचा फॉर्म डायरेक्टली सबमिट होऊन जातो आणि त्यांना फक्त फॉर्म डाउनलोड करावा लागतो. परंतु तरी तुम्ही पुढे व्हिडिओ पाहायचा आहे की फॉर्म कशा प्रकारे डाउनलोड केला जातो. येथे मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. जे OBC जनरल कॅटेगरी, ओपन कॅटेगरीचे, EWS कॅटेगरीचे असतील त्यांनी. आता इथे पेमेंट प्लॅटफॉर्म ओपन होऊन जाणार आहे. येथे तुम्ही क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, QR कोड कुठल्याही पद्धतीचा वापर करून ऑनलाईन पेमेंट करू शकता. तर मी येथे QR कोडचा वापर करणार आहे. येथे भीम UPI आणि येथे हा भीम UPI सिलेक्ट आहे. मेक पेमेंट फॉर 100 रुपीज QR कोड स्कॅन करून पेमेंट करून घ्यायची. तर येथे तुम्ही पाहू शकता आपला जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे, कारण आपलं पेमेंट सक्सेस झालेलं आहे. आता ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पाहायला भेटून जाईल. या फॉर्मला तुम्हाला आता प्रिंट करायचा आहे, म्हणजे याची PDF सेव्ह करायची आहे. तर प्रिंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे बघा अशा प्रकारचा एरर येतोय. मग आता काय करायचं, यासाठी एकदा बॅक यायचं. मोबाईलमध्ये सुद्धा असा प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे. त्यानंतर या 3 डॉट तुम्हाला पाहायला भेटतील. या 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे आणि येथे शेअर नावाचं तुम्हाला पर्याय दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे प्रिंट नावाचा पर्याय दिसेल, तुम्हाला यावर क्लिक करायचंय. आता तुमचा फॉर्म तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे कोणीही सांगत नसतं. व्हिडिओ मोठा झाला असेल मला माहिती आहे आणि शेवटपर्यंत इथपर्यंत तुम्ही पाहत असाल तर तुमचे आभार. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा. असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असतो. आणि इथे बघा या 3 डॉट वरती सेव्ह ॲज अ PDF यावर क्लिक करा आणि तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म इथे सेव्ह होऊन जाणार आहे. हा फॉर्म आपला सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. हा सांभाळून ठेवायचा आहे. याची प्रिंट तुम्ही काढून घ्यायची आहे. मेरिट लिस्ट पुढील 10 ते 15 दिवसात लागत असते. म्हणजे शेवटची तारीख काय आहे, 3 मार्च. त्यानंतर एडिट करण्यासाठी मुदत दिलेली आहे 6 ते 8 मार्च. आणि जर का मुदतवाढ झाली तर डेट पुढे जाईल, नाहीतर एडिट करण्याची तारीख गेल्यानंतर पुढील 10 ते 15 दिवसात पहिली मेरिट लिस्ट लागत असते. आणि ती मेरिट लिस्ट लागल्यावर आपला व्हिडिओ येईल, त्याच्यात तुमचं नाव कसं चेक करायचं ते पण मी तुम्हाला सांगेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो करून टाका. असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. काही अडचण येत असेल फॉर्म भरत असताना तर कमेंट करा. हा व्हिडिओ तुमच्या 10वी पास झालेल्या मित्रांना शेअर करा. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.